गावदर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ। सिल्लोड तालुक्यातील शिंदीनाला पालोद येथे नवीन संत संघांचा शुभारंभ। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज स्वस्वरूप संप्रदायाचा नूतन संत संघाचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील शिंदीनाला पालोद येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्ग लगत असलेल्या शिंदीनाला पालोद येथे घर तिथे नरेंद्र, गाव तिथे संत संघ या संकल्पनेनुसार ऑनलाईन आरती या ठिकाणी सुरू होती। आरतीचे रूपांतर साप्ताहिक संत संघात करण्यात आले। नियमित आता या ठिकाणी जगद्गुरु श्रींचा दर आठवड्याला ऑनलाईन साप्ताहिक संत संघात सुरू झाला आहे। या सोहळ्यानिमित्त सजवलेल्या फुलांच्या पालखीमधून जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पालखींची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच गुरुनामात भाविक दंग झाले होते। जगद्गुरु श्रींच्या सिद्ध प्रतिमेचे घरोघरी पूजन करण्यात आले। जगद्गुरु श्रींच्या सिद्ध प्रतिमेचे सजवलेल्या फुलांच्या पायघडीवरून भाविकांनी स्वागत केले। यजमानांच्या हस्ते पूजन केले। उपस्थित भाविकांनी महासंत संघाचा लाभ घेतला। जन्म प्रवचनकार योगिताताई सोनवणे यांची उपस्थिती भाविकांना गुरूंची महिमा तसेच नियमित संत संघ केल्याने काय लाभ होतो याविषयी सविस्तर असे उद्बोधक या प्रसंगी केले। यावेळी स्वस्वरूप संप्रदायाचे आजी माजी पदाधिकारी, भक्त, शिष्य, साधक व हितचिंतकांना यांची उपस्थिती होती। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। माझी सांगता करते भाविक ही प्रतिमा, तुम्ही सर्व नवीन आहात या गावातले, तुम्ही प्रतिमा प्रत्येक जण घरी घेऊन जात असेल आणि अनुभव सुद्धा आलेला असेल, कारण तुम्ही आणि मी खेड्यातले आहोत। तुमचं आणि घर, माझं घर मालकीचं हक्काचं आहे, परंतु मुंबई सारख्या शहरामध्ये प्रत्येकाला स्वतःचं घर नसतं। आणि गावाकडून एक ताई गेलेल्या होत्या, मजुरी मिळत नाही, शेती नाही, दोघंही पती पत्नी शहरात राहायला गेले आणि इथे गुरुमाऊलींचं करत होते। मग तिथे सोडतील का? दोघंही अनुग्रहित होते, गुरुमाऊलींची भक्ती करायचे आणि भाविक हो, ताई आणि भाऊ, भाऊ बांधकाम करायचे आणि ताई हाताखाली, मिस्त्रीच्या हाताखाली वीट वाळू जे काय लागेल ते द्यायचं। असं ताईंचं दोघांचं कार्य चालू होतं। 3-4 वर्ष झाले एका मालकीनीकडे म्हणजे एका बंगल्यामध्ये एक छोटीशी रूम घेऊन राहत होते आणि मुंबई सारख्या शहरामध्ये 6 महिने तरी ॲडव्हान्स किराया अगोदर द्यावा लागतो, असं विचारांचं चालू होतं। आणि मालकिनीला विचारलं, पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा भाडं देताना विचारलं, ताई माझे अमुक अमुक गुरु आहे आणि त्यांना घरी आणलं तर चालेल का? ताई म्हणतात, बाई या ठिकाणी भगत बुवा चालणार नाही, महाराज बिराज काही चालणार नाही। ताईला वाटलं हे कोण आहे? भगत बुवा, जादू टोना करणारेच गुरु आहे। नकार दिला मालकिनीने। तिला दुःख वाटलं, वाईट वाटलं। पुन्हा भाविक हो, कपडे धुता धुता एक दिवस विचारते, ताई फक्त 8 दिवस ते राहतात हो, कारण तिने फोटो सांगितला नाही, कारण ती फोटो मानतच नव्हती। हे फोटो आहे का? फोटो ती मानतच नव्हती की 8 दिवस ते राहतात आणि 8 दिवसांनी पुन्हा ते जातात। बाई तुझा नवरा घरी नसतो आणि तू त्या नावाजवळ 8 दिवस राहणार, कारण मोतीबिंदू झाला तर तो घालवता येतो ऑपरेशन करून, पण असा चष्मा लागला तो घालवता येतो का? नाही। ताईंना अतिशय वाईट वाटलं की माझ्या गुरूंना असं बोलताय, परंतु तिच्या घरात राहत होतो, लगेच घर पण आपण सोडू शकत नाही। शांत बसल्या, दुःख झालं का माऊली समोर आल्या, नसा रडायला लागल्या की का माऊली असं तुम्हाला लोक बोलतात, अतिशय वाईट वाटतं। पुन्हा काही दिवस गेले आणि ज्या वेळेला 6 महिने संपले त्यावेळेला घरमालकिनीला स्पष्ट सांगितलं, बाई आम्ही एवढेच 6 महिने आहोत, एवढा 6 महिन्याचा ॲडव्हान्स, काकू तुमच्याकडे जर कुणी भाडेकरू आले तर तुम्ही 6 महिन्यानंतर आम्ही रूम खाली करणार आहोत, कारण जर माझे गुरुला घरी आणू शकत नसेल तर ते घर, मनातल्या मनात म्हणली, काकूला बोलली नाही, ते घर माझ्यासाठी घर नाही तर ते स्मशान आहे। कोण बोललं? ही शिष्य आपली गुरु भगिनी बोलली, मनातल्या मनात। काकूला बोलण्याची हिम्मत होती का? नाही।
आणि ठरवलं की आपल्याला आता घर बदलायचं. दोघा नवरा बायकोने राबायचे, कष्ट करायचे आणि असं करत करत 2 लाख रुपये गाठीला ठेवले. कशासाठी? की आपल्याला दुसरं घर घ्यायचं. 2 लाख रुपये जमवून रोजचा खर्च करून 2 लाख रुपये बाजूला काढले आणि झालं असं, कोरोना लागला. आहे ना सगळ्यांना माहिती. कोरोना आला आणि कोरोना काळामध्ये दोघांचं काम बंद झालं आणि हा बिचारा सात्विक आता एक दिवशी मित्राला काय म्हणतो, कारण गावाकडून दोघं सोबत आलेले होते. हा माऊलींची भक्ती करत होता, तो करत नव्हता. मित्राला काय म्हणतो की बघ, अरे माझ्या माऊलीने कशी बुद्धी दिली, कसं माऊली करून घेतात की अरे जणू काही माझ्या देवाला माहीत होतं की कोरोना येणार, तर अरे अगोदर त्यांनी बुद्धी दिली म्हणून मी 2 लाख रुपये बाजूला ठेवले. किती याने आहे. आता काय झालं, याच्या डोळ्यात येणार की नाही. हा 8-4 दिवस गेले आणि म्हणतो की मित्रा, माझ्या मुलीला कॅन्सर झाला, मला जरा तुझे 2 लाख हातूसने ऑपरेशनसाठी मुलीच्या दे. हा बिचारा दयाळू, याला वाटलं कुणाला मदत केलेली काही वाईट आहे का. याने घेतले पैसे आणि त्याला देऊन दिले. मग काही दिवस मध्ये गेले, त्याने काही मागितलेच नाही. त्याला वाटलं आता आजार पण आहे, ज्याच्याकडे आले तर तो देईल. पण झालं असं की 1 महिना लॉकडाऊन उघडलं होतं. 1 महिना लॉकडाऊन उघडलं तेव्हा मात्र हा स्वप्न पाहायला लागला. काय स्वप्न पाहत होता? पैसे कशासाठी जमवले होते? मला माझ्या गुरुमाऊलींना घरी आणायचं. पत्नी म्हणते अहो लॉकडाऊन उघडलं, आपले 2 महिन्याचे पैसे अजून बाकी आहे, गेले तर जाऊ द्या, पण आपण पहिलं घर शोधू. घर शोधायला दोघांना निघायचं. लवकर स्वयंपाक केला आणि मित्राला फोन केला की मित्रा, मला दुसरं घर बघायचं आहे, माझे पैसे आता दे. मित्र म्हणतो अरे तू तर माझ्यापेक्षा भिकारी, तुझ्याकडे कुठून 2 लाख रुपये येणार, आणि माझी मुलगी आजारी पडलीच नव्हती तर मला पैसे मागायचं कामच कुठे पडणार. झाला का बेमान. म्हणून म्हणतात जिंदगी के हर एक धंदे में खोट है, टूटता है विश्वास लगती चोट है. जिंदगी के हर एक धंदे में खोट है, टूटता है विश्वास लगती चोट है. हेच लागली की नाही, आहे की नाही कलियुगात तसं. आणि समोर गेला, माऊलींसमोर बसला आणि डसा रडायला लागला, कारण किती कष्टाने त्याने जमवलेले होते आणि पोटाला चिमटा देऊन बिचाऱ्याने बाजूला काढून ठेवलेले होते की माऊली आता कसं मी घर घेणार आणि तुम्ही माझ्या घरी कधी येणार. तुम्हाला नाही का माझ्या घरी यायची इच्छा. माऊलींसोबतच त्या ठिकाणी तो बोलायला लागला प्रतिमेसमोर. आणि मग भाविको संत सांगायला गेला. संत सांगायला पत्नीला माहीत नव्हतं मित्र नाकबूल झाला पैसे द्यायला. संत सांगायला गेल्यानंतर पत्नी म्हणती माऊली हे बघा 2 लाख रुपये जमवलेले आहे, घर तुम्हाला शोधायचं आणि त्या घरी तुम्हीच येणार आणि लवकरात लवकर येणार. आता पुढच्या संत संघापर्यंत घरही शोधणं झालं पाहिजे आणि मग मला सांगता येईल की अमुक अमुक दिवशी मी माझ्या माऊलीचं यजमानपद घेणार. या आनंदात त्या ताई गुरुमाऊलींना सांगितलं. झालं असं भाविको, घरी गेले, नवरा काही जेवणा. दुसरा संत संघ केला, नवरा काही जेवणा. पत्नीने विचारलं का हो, का तुम्ही असं करताय, झालं काय तुम्हाला. घर शोधायला काय येत नाही. काय येत नव्हता हो नवरा. पण पत्नीला नाही सांगितलं. 8 दिवस लुटून गेले, शेवटी राहवलं नाही तर मग पत्नीला डसा बिचारा रडून सांगू लागला की अगं असं असं माझा मित्र ना कबलून गेला. त्यावेळेला ताई म्हणतात घाबरू नका, करतील ते काय करायचं ते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तिसऱ्या संत सांगायला सांगितलं. माऊली मागच्या संत सांगायला बोलले होते की पुढच्या संत संघापर्यंत काहीतरी तरतूद तुम्हाला करावीच लागेल. घर सापडलंच पाहिजे आणि तुमची तारीख मी सांगून गेले पाहिजे की या तारखेला या वाराला या रविवारी गुरुमाऊलीचं यजमानपद माझ्याकडे आहे, असं मी संत संघात सांगितलं पाहिजे. हे त्यांना सांगून आले, काळजी करू
नका. गेले तिसऱ्या संत संघाला. ताई काहीच नाही, शांत आपला मस्त संत संघ केला आणि भाविको संत संघात सांगितलेलं लक्षात आहे ना? कोणाला सांगितलं? असं सांगितलेलं लक्षात आहे ना? सांगितलं तेवढंच दटून अधिकाराने सांगितलं आणि गेल्या भाविको रस्त्याने जात असताना अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्या तर त्यांना ज्या बंगल्यात त्या राहत होत्या त्या बंगल्याला धगधग धगधग आग लागलेली आहे. अग्निशामक दलाची गाडी बाहेर उभी आणि अग्निशामक दलाची गाडी आग विझवतीये. हे ज्या वेळेला ताईने पाहिलं, ताई धाडकन दिशी पडल्या. चक्कर ताईंना आले, बेशुद्ध पडल्या. ताईच्या नवऱ्याने डोकं चोळलं. भाविको शेजारून कांदा घेतला, डोकं चोळलं आणि काही वेळाने ताई ज्या वेळेला शुद्धीवर आल्या त्यावेळेला ताईने काहीही न विचार करता की भरधाव वेगाने धावल्या. का तर रस्त्याने डोक्यात विचार होता की माझ्या गुरुमाऊलींचा अनुग्रहाचा फोटो माझा कुठे आहे? घरामध्ये आहे. माझ्या माऊलीला काही होता कामा नये. एवढ्या धावत गेल्या. गेटमध्ये सगळे बाजूने चारी बाजूने लोक जमलेले होते, शेजारी पाजारी. आग वाढलेली होती. अग्निशामक दलाची गाडी आग विझवत होती आणि भाविको अशा अवस्थेमध्ये ते लॉक भाविको बाहेरचं उघडं होतं, मधलं लॉक लावलेलं होतं. गेट मधून घुसल्या, लॉक बंद होतं. असा झटका लॉकला मारला आणि लॉकला झटका मारताच क्षणी दोन्ही दरवाजे उघडे झाले. मध्ये गेल्या साधण्याचा डब्बा घेतला आणि असा कवटाळला आणि बाहेर निघाल्या. बाहेर हौद होता, कंपाऊंडच्या थोडंसं मध्ये हौद होता. हौदातलं पाणी सगळं संपलेलं होतं, पाणी फेकून झालेलं होतं. ताईला हे काहीच माहिती नव्हतं घडलेला पूर्व इतिहास. ताई संत संघात होत्या. ताईने बकेट घेतली, जणू काही पाणी घेऊ लागल्या. पाणी नव्हतं बकेटमध्ये, पाणी आलंच नाही. पण फक्त कारण बेधुंद झालेले होते ह्या, तर त्या पाणी घेण्याचं त्यांनी फक्त काय केलं, भाव त्या ठिकाणी व्यक्त झाले आणि असं केलं भाविको. पाणी नव्हतं तरी सुद्धा त्या बंगल्याची दुसऱ्या क्षणी आग विझली. आणि मग सगळे ताईंकडे आले. अग्निशामक दलाचा ड्रायव्हर ताई जवळ आला आणि ताईच्या पायाला हात लावतोय आणि विचारतोय, ताई झालं कसं? ताई म्हणतात, मी नाही, माझ्या गुरुमाऊलीने ह्या बंगल्याची आग विझवली. जिथे व्यक्ती कार्य करू शकत नाही तिथे शक्तीच कार्य करते. मग काका आणि काकू म्हणतात, हेच का बाई तुझे महाराज? हो काकू, हेच महाराज होते आणि यांनाच घरी आणायचं होतं. मग काकू म्हणतात, काळजी करू नको, पुढच्या रविवारी तुझे काका काकू आपण सगळेजण जाऊ आणि तुझ्या माऊलींना वाजत गाजत घरी घेऊन येऊ. पण हिला टेन्शन आलं, हिला आनंद व्हायला पाहिजे ना. हिला टेन्शन आलं की माऊली तुम्ही येणार हो आता, पण माऊली दिवा कशाचा लावू? घरात तेल नाही देवा, काय करू? तर भाविको हे सगळे गुरुमाऊलींना घेऊन आले. ताईचं एक मन आनंदित होतं, दुसरं मन दुःखी होतं. कारण देवा एक तर तो पैसे द्यायला नाही म्हणतो, मजुरी नाही, घरात तेल मीठ नाही आणि अशा तंगीमध्ये देवा आता कुठून तेल आणायचं आणि दिवा कसा लावायचा? आणि सगळे लोक म्हणतील आई आहे तुम्ही समजून घ्या, पण गुरुबंधू म्हणतील ताई दिवा लावा. त्यावेळेला कुठला दिवा लावू देवा? कशाने दिवा लावू देवा? हा विचार डोक्यामध्ये होता. तर तिकडून माऊली यायच्या आत कंपाऊंडमध्ये 15 लिटरचा डब्बा कोणी आणून ठेवला माहीत?